काल आम्ही सेंटर शोधत आलो. तुम्हाला खोटं वाटेल, जवळजवळ 2-2.5 तास आम्ही सेंटर शोधत होतो. सगळ्यात पहिला माझा माननीय उच्च न्यायालयाला एकच प्रश्न आहे. मी खूप सन्मान करतो तुमचा, न्यायपालिकेवर आमचा सदैव विश्वास आहे, पण एकच माझा सामान्य माणसाचा प्रश्न आहे, ही जागा आहे का प्रश्न परीक्षा घ्यायची? सगळ्यात महत्वाची गोष्ट, एवढे मोठे मोठे चांगले चांगले सेंटर सोडून आपण या महानगर म्हणजे एपीएमसी मार्केटमध्ये अशा ठिकाणी एक्झाम घेतोय जिथे आजूबाजूला पाणी सुद्धा नाही मिळत आहे प्यायला. आणि रात्री आम्ही सेंटर बघायला आलो, इथे संध्याकाळी आम्ही सेंटर बघायला आलो, साधा एक बोर्ड पण नव्हता इथे आम्ही इथे वरती विचारपूस केली तर वरच्या एका माणसाने आम्हाला सांगितलं की अजून आम्ही बोर्ड दिलेत, आम्ही आज रात्री बोर्ड लावणार आहोत. मला एकच खूप आदराने सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे, प्रशासनाला आणि न्यायपालिकेला सगळ्यांवर आमचा विश्वास आहे. आमच्या विद्यार्थ्यांची अशी प्रत्येक वेळेला का विडंबना होते? आम्ही सामान्य माणसांनी कोणाकडे जायचं? या सगळ्यांना न्याय देण्याचं काम करा एवढीच विनंती आहे. कोणाचा अनादर करायची या ठिकाणी इच्छा नाहीये, पण असं प्रत्येक वेळेला विद्यार्थ्याचे हाल होणार आहेत का? आत्ताच रिसेंटली जंतर मंतरवरचं एवढं प्रकरण झालेलं असताना, हे ताजं प्रकरण, त्या जखमा ओल्या असताना विद्यार्थ्यांनी किती सोसायचं आणि किती सोसत राहायचं आयुष्यभर? याला कृपया करून आम्हाला उत्तर द्या. कोणाचाच अनादर करायची या ठिकाणी आमची इच्छा नाहीये, पण आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे की आम्हाला न्याय द्या. धन्यवाद. मी वरती एक आपला विद्यार्थी होता प्रशांत बांगर, त्याने सर्वप्रथम आवाज उठवला. नंतर तो लीड करत असताना त्याला इकडचे प्रशासन होतं, त्यांनी तिकडे त्याला आतमध्ये घेऊन गेले. लिटरली आम्हाला बोलले नाही, आम्ही त्याला प्रेशराईज नाही करत आहोत. त्यानंतर जो व्यक्ती आधी एवढा म्हणजे एक आवेशात होता, तो रिटर्न आला. लिटरली ते शेळी झाली होती का, तर त्याला सांगितलं की तुझा जर उद्या जॉबला लागला तुला कॅरेक्टर सर्टिफिकेट भेटणार नाही, तुझ्यावर आम्ही कारवाई करू. तो मुलगा बॅकआउट झाला, कारण इंडिव्हिज्युअली त्याचं खूप नुकसान होतं. आणि दुसरी गोष्ट राहिली, मला शॉर्टली 1-2 मिनिटं फक्त, की एवढं भयंकर यांचं मॅनेजमेंट आहे ना. फी तुम्ही घेतली ती TCS लेवलची घेतलेली आहे. TCS लेवलला 1000 रुपयाच्या फी मध्ये LPSC मी स्किल टेस्ट दिले. फर्स्ट क्लास मॅनेजमेंट. तिथेही फेल झाली मुले, तिथेही 20-30% मुलं फेल होतात. इथं असं हे होत नाही. हे कारण काय की हे मॅनेजमेंट, जसं मॅडम बोलल्या की कुठेही बसा, हे असं नसतं. समजा मी आता लवकर पोहोचले, मी लवकर पोहोचलो, जसं मॅडम बोलले की त्याला एक पहिले त्यांना चांगली जागा भेटली नाही, मी लवकर पोहोचलो, मला चांगली जागा भेटायची शक्यता जास्त होती. ह्या गोष्टी असतात भरपूर, म्हणजे अगदी ना वरती दबाव आणला जातोय, म्हणजे खूप चुकीच्या गोष्टी वरती होत आहेत. सर्वात पहिलं आम्ही एंटर केलं तर आम्हाला असं बोललं गेलं की तुम्हाला जिथे बसायचं तुम्ही बसून घ्या. म्हणजे मुलं फर्स्ट गेली तरी ऑब्व्हियसली त्यांच्या सीट्स चूज केल्या आणि मग नंतरच्या मुलांसोबत थोडं इंजस्टिस झालाय. सेकंड थिंग, तर मग लॉग इन टाइमवर नाही झालं, प्रत्येक जण आपापली लॉग इन करून प्रॅक्टिस करत होता. थर्ड, स्क्रीनवर कर्सर विजिबल नव्हता, म्हणून आम्हाला माहिती नव्हतं की आमचा कर्सर स्पेस देऊन आहे की आधी आहे. आणि मग फोर्थ थिंग, तर मग कीबोर्डचा इश्यू, कीबोर्ड वर होतं, आमच्या बॉडी लेंथला नव्हतं. असे भरपूर इश्यूज होते ज्याच्यामुळे मेंटल स्टेट थोडी खराब झाली.